आणि आता पुढची बातमी येते कोयना धरण क्षेत्रामधून, कारण साताऱ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे कोयना धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। कोयना धरणामधून 10,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। या घडीची मोठी बातमी येते, कोयना धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासेंनी। एक आनंदाचीच गोष्ट म्हणावी लागणार आहे की सातारा जिल्ह्यातील जी काही धरणं आहेत ती उघड्यावर पडतात की काय अशी अवस्था असताना आज जो काही गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे धरणं भरताना पाहायला मिळतात। त्यातल्या त्यात आता जे सर्वात मोठं धरण मानलं जातं ते कोयना धरण आता भरण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यात प्रिकॉशन म्हणून आता प्रशासकीय यंत्रणेने कोयना धरणातून 10,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग 6 वक्र दरवाजे उघडून केलेला आहे। एकंदरीतच ही आनंदाचीच गोष्ट म्हणावी लागणार आहे, कारण जवळपास 80,000 क्युसेस पाण्याचा इन्फ्लो या धरणामध्ये सुरू आहे आणि गेल्या 3 दिवसाच्या या पावसानंतर आता आणखी एक रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आनंदाचं वातावरण या पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या पावसाची नोंद जी आहे ती आता उच्चांकी होताना पाहायला मिळते। जोर जे गाव आहे त्यामध्येही सातारा जिल्ह्यातल्या सर्वात उच्चांकी पावसाची नोंद पाहायला मिळाली। त्याच्यामध्ये 344 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।